मुलगी आपल्या आईला म्हणते की आई 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजू आई. तिला माहित आहे उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग, माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबूज ऐकू येई वंशाच्या दिव्यापायी. अहो किती बळ देते ती आई, ती मुलगी त्या आईला. पाहू दे हे दुनिया मजला डोळे भरूनी, घाल अंगावरी माझ्या मायेचं पांघरून, तुझं माझं नशीब आई, तुझं माझी पुण्याई, वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजू आई. सांगताय ते चिमुकलं बाळ, आई मला जिवंत ठेवायचं की मारायचं हे तुझ्याच हातात आहे, मला माहित आहे तुझ्या हातामध्ये काहीच नाही. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार आहे. पाहिलंही आपण डोळ्याने, अनुभवलं, ऐकलं, तरी सुद्धा आपण त्या गोष्टीला बळी पडलो. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्याला मुलगी, आपल्याला आई पाहिजे, बायको पाहिजे, आत्या पाहिजे, मावशी पाहिजे, काकू पाहिजे, नाते गोते पाहिजे सर्व, पण मुलगीच का नकोय? तीच कारण आज आपल्याला बघावी लागतायत, भोगावी लागतायत. मुली खूप कमी झाल्यात. अहो आज मुलगी कुठंच कमी नाही. महिला मंडळ काळजी करू नका तुम्ही. मुलगी ही उद्याचं भविष्य असणार आहे. मुलगी ही घरची लक्ष्मी आहे. हो, मुलगी जन्माला येते तेव्हा सहज येत नाही, ती लक्ष्मीचे पावलं घेऊन जन्माला येत असते. मुलगी ही बापाचं भाग्य उदयाला आणत असते. मुलगी आज कुठंच कमी नाही. इंजिनियर मुलगी, एसटी ऑफिसर मुलगी, पंतप्रधान मुलगी, रिक्षा सुद्धा मुलगी चालवते, आज स्कूटी चालवते, कोणती गाडी चालवते, एसटी चालवते, शेवटी कीर्तनकार, कथाकार सुद्धा मुलगी होऊ शकते, करू शकते हे सगळं मुलगी. म्हणून मला विनंती करावी वाटते तुम्हाला की मुलीला सुद्धा जन्माला येऊ द्या, तिला सुद्धा हे जग पाहू द्या. तुम्ही सांगा ठामपणे मला मुलगा पाहिजे तसा मुलगी सुद्धा पाहिजे, कारण मुलीला जितकी माया असते ना तितकी मुलाला नसते. हो तुम्ही पहा, एखादा बाप ड्युटीवरून यावा घाई गडबडीने, घामाने पूर्ण घामाने ओला चिंब झालेला असावा, आणि समोर मुलगाही आहे आणि मुलगी आहे. मुलगा आपला चप्पल घालून बाहेर निघून जातो, पण मुलगी बिचारी पटकन येते, फॅन टाकते, अंगाला आलेला घाम पुसते, विचारते बाबा काय झालं होतं, काय इतक्या घाईत आलात, काय काम होतं, काय अडचण आहे का, काय दुखतंय का तुमचं. हे मुलीचं अंतःकरण आहे. म्हणून मुलीला जन्माला घाला, येऊ द्या तिला जन्माला, पाहू द्या ह्या जगाला, करू द्या तिला तिचे स्वप्न साकार. कारण ती सहज जन्माला येत नाही, ती लक्ष्मीच्या पावलाने जन्माला येत असते.